नमस्कार, मी डॉक्टर समाधान कळे. डॉक्टर समाधान कळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे अल्प रक्त शर्करा किंवा हायपोग्लायसेमिया. त्याला रक्तातील साखर कमी होणे असे पण म्हटले जाते. मधुमेह या रोगामध्ये अचानक रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्याला हायपोग्लायसेमिया किंवा अल्प रक्त शर्करा असे म्हटले जाईल. साखरेच्या चयापचयामध्ये बिघाड झाल्यामुळे हा रोग होतो. अग्निपिंडामध्ये म्हणजे पॅनक्रियामध्ये इन्सुलिन जास्त प्रमाणात तयार होते, त्यामुळे रक्तामधील साखरेची पातळी घसरते. हा विकार सामान्य माणसांना सुद्धा होऊ शकतो. जास्त कर्बोदके खाल्ल्यानंतर शारीरिक श्रम जास्त केले तर अचानक रक्तामधील साखरेची पातळी कमी होते. अपुऱ्या दिवसांचे अर्भकामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा ही अवस्था दिसून येते. हा एक गंभीर विकार आहे, कारण अल्प रक्त शर्करा या अवस्थेमध्ये मेंदूचे कार्य सुरळीत चालू शकत नाही. मेंदूला साखरेपासून ऊर्जा मिळते. कर्बोदकापासून तयार झालेल्या साखरेचा पुरवठा रक्ताद्वारे झाला तरच मेंदूला ऊर्जा मिळते. दुर्दैवाने इतर अवयवाप्रमाणे मेंदू साखरेचा साठा करू शकत नाही, म्हणून मेंदूला रक्ताद्वारेच साखरेचा पुरवठा अखंडपणे होणे आवश्यक आहे. अल्प रक्त शर्करेमुळे मानसिक अवस्थेमध्ये झालेला बिघाड माणसाच्या जीवनावर परिणाम होतो. याची लक्षणे काय आहेत? साखर आणि गोड खाण्याची तीव्र इच्छा होणे, साखरेची पातळी अतिशय कमी झाली तर अस्वस्थपणा, चिडचिड, थकवा, डिप्रेशन येणे, उदास वाटणे, डोळ्यासमोर अंधार येणे, डोळे दुखणे अशी लक्षणे दिसतात. हात पाय थरथर कापतात, बधीर होतात, विसरभोळेपणा, चक्कर येणे, छाती धडधडणे आणि काही लैंगिक बिघाड अशी लक्षणे दिसतात. रुग्णाला भूक जास्त लागते, अशक्तपणाची भावना घालवण्यासाठी तो सतत खातो, त्याचा स्वभाव चिडचिड होतो, काही तास उपाशी राहावे लागले तर ते नुसत्या कल्पनेने सुद्धा घाबरतात. त्याची कारणे काय? साखर आणि रिफाईंड कर्बोदके खाल्ल्यामुळे रक्तामधील साखरेची पातळी एकदम वाढते आणि त्याच वेगाने कमी होते. त्यामुळे पॅनक्रियाज, ॲड्रेनल ग्लॅंड आणि लिव्हर म्हणजे यकृत या तिघांची साखरेची नियंत्रण क्षमता संपते. कर्करोगाची गाठ, यकृत विकार, पिट्युटरी ग्लॅंड आणि ॲड्रेनल ग्लॅंड यांचे काही विकार ही अल्प रक्त शर्करेची इतर कारणे आहेत. मानसिक ताणामुळे सुद्धा ॲड्रेनल ग्रंथीवर ही ताण येतो, त्यामुळे रक्तातील साखर कमी होते. तर यामध्ये उपचार काय आहेत? तर प्राणीजन्य प्रथिनयुक्त आहार घेण्याचा सल्ला काही डॉक्टर देतात, पण ते चुकीचे आहे. अशा आहारामुळे तात्पुरते बरे वाटते, परंतु नंतर हृदयरोग, संधिवात, मूत्रपिंड विकार आणि कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. या रोगावर योग्य उपचार म्हणजे चांगला आहार. आहारातील 3 घटक असणे महत्वाचे आहे: बिया, कवच फळे आणि धान्ये, भाज्या आणि फळे. यासोबत दूध आणि दुधाचे पदार्थ, वनस्पतीजन्य तेल असावे. आहारामध्ये बिया, कवच फळे आणि धान्याचा जास्त भर द्यावा. बिया आणि कवच फळे नैसर्गिक स्वरूपामध्ये खावी. धान्याचा वापर कोंड्यासकट करावा. शिजवलेल्या धान्यातून साखर हळूहळू मिसळते, त्याला साधारण 6 ते 8 तास लागतात, म्हणून रक्तातील साखर नियंत्रित राहते. रुग्णाने दिवसातून 2 वेळा जेवण्यापेक्षा 6 ते 8 वेळा थोडे थोडे खावे. सुकामेवा, सूर्यफुलाच्या बिया, दूध, ताक, फळांचा रस यापैकी काही अधूनमधून घेत राहावे. रिफाईंड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ, मैदा व साखर घालून केलेली मिठाई हे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावे. चहा, कॉफी, शीतपेय, दारू घेऊ नये. मीठ कमी खावे. मीठ जास्त खाल्ल्याने रक्तामधील पोटॅशियम आणि साखर दोन्हीही शरीराबाहेर जाते. रुग्णाने असा आहार घ्यावा: सकाळी उठल्यावर सफरचंद, पीच, टरबूज, बेरी, ॲव्होकॅडो यापैकी एक फळांचा रस घ्या. नाश्त्यामध्ये सुकामेवा, बिया, फळे, पनीर, ताक घ्या. दुपारच्या जेवणामध्ये
शिजवलेले धान्य आणि दूध. संध्याकाळी फळांचा रस किंवा भाज्यांचा रस सुकामेवा घ्या. रात्री जेवणामध्ये कोशिंबीर, शिजवलेल्या भाज्या, कोंड्यासकट कणकेची पोळी, पनीर आणि ताक. झोपताना दूध किंवा ताक घ्या. शतावरी बीट, काकडी, गाजर, वाटाणा, मुळा, टोमॅटो, पालक, लेटुस, बीन, भाजलेला बटाटा असे पदार्थ आहारामध्ये असावेत. सफरचंद, जर्दाळू, बेरी, पीच, अननस अशी फळे खावे. लिंबू वर्गामधील फळे कमी खा. आहारामध्ये क, ई, ब जीवनसत्वे भरपूर प्रमाणात खावे. त्यामुळे कर्बोदके, चयापचय नियमित होते आणि साखर सहन करण्याची क्षमता वाढते. पॅन्टोथेनिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी6 जीवनसत्वे ही थकलेल्या ॲड्रिनल ग्लँडमध्ये चैतन्य निर्माण करतात. ही जीवनसत्वामुळे स्नायू आणि ग्लायकोजनचा साठा वाढतो. रुग्णाने क जीवनसत्व 2000 ते 5000 मिलीग्रॅम आणि ब जीवनसत्व 750 मिलीग्रॅम घ्यावे. ई जीवनसत्व रोज 1600 युनिट पर्यंत घ्यावे. अल्प रक्त शर्करा अवस्थेमध्ये विश्रांती अत्यंत आवश्यक आहे. मन शांत ठेवावे, त्यासाठी ध्यान करावे. वक्रासन, भुजंगासन, हलासन, सर्वांगासन, शवासन ही आसने करावी. कपालभाती, अनुलोम विलोम हे प्राणायाम करावेत. समशीतोष्ण स्नान तासभर केल्याने मनावरचा ताण हलका होतो. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.